रस्त्यात कोणी काही दिलं तर खाऊ नको बरं का. एक बार चपाती बोल रे. चपाती चपाती नाही चपाती. चपाती. ए रित्या तू बेका दाद्या माणूस दिसतोय बघ त्या गाडीवर. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मग आंघोळ वगैरे झाले, रेडी झालो, म्हटलं चला चहा प्यायला जाऊ. पण पाऊस इतका भयानक चालू आहे. सकाळी 6 वाजेपासून काहीच उंच येत नाही. 5-6 वाजेपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता थोडासा कमी झाला बट चालू आहे पाऊस. इकडे पाहायला गेलं तर मोहितने सकाळी पासून तयारी केलेली, पण मोहितचं जायचं काही मुहूर्त लागत नाही. फायनली आता मोहित चाललाय घरी. मोहितला सोडायला चाललोय आम्ही. त्याचा काही मुहूर्त उगला नव्हता. काय मुहूर्त उगला नव्हता, पण मग आज झालेलं आहे काही ना काही करून. आज 100% काही भावात जाणार आहे. पाऊस आंधी आहे, तुफान आहे. आज डायरेक्ट रामनाथकडे जाऊन मुहूर्त काढून आलेलो आहे. आज काहीच बाधा नाही मोहितला जाण्यामध्ये. जावंच लागतंय. नाही गेला याचं इंट्रोडक्शन करून देतो. हा हिमांशू. हा चालला, हा आला, हा पण आमचा रूममेट आहे. रस्त्यात कोणी काही दिलं तर खाऊ नको बरं का. बाय मित्रांनो. आता चाललोय आम्ही बाहेर. पाऊस थांबलाय, म्हटलं चला आता फिरून बोर होतो का केव्हाच जाऊ. काही करा नाही तर ऑडियन्स खूप गर्दी करते. काय आता नावीलाज आहे. कालपासून चालू केलेले, म्हणजे यातून आधी करत होतो पण ते अपलोड नाही केलेले. पण आता कॅमेरा घेऊन चालतो ना, लगेच कोणी बी असं बघत राहतो, टॉन्ट वगैरे मारता, बघत राहता. पण काय आता होऊन जाईल. सण करता आलं पाहिजे. नवीन त्रास होणार आहे, पण ठीक आहे. संघर्ष. पेशंट कोणता पेशंट? पेशंट मागे गेलं रे. पेशंट मागे गेले ना. मग आता परत पाऊस सुरू होऊन गेला. त्याला बाहेर थोडा बऱ्याच वेळ बंद होता, म्हटलं आता येईल निघालो. मी आता निघालो तर परत चालून गेला. जाणार तो पडिंगा. खूप बोर होतोय आता रूमला. काहीतरी चोकी करावं लागेल बाहेर. बसलोय आम्ही हॉटेलला. असं आलोय. तो गाईस तर आता एकदम जाम भूक लागली होती, तर मग आपण खातोय स्पेशल हॉटेलचे दाल चावल. आपल्यासोबत जेवायला हे नेपाळचे गोपाल, पण याला मी नाव ठेवलं चपाती. एक बार चपाती बोल रे. चपाती. चपाती नाही चपाती. चपाती. मग पुरुषोत्तम दादा गाडी घेऊन आलेले. सोनू कल की तरह खींचे उठा. दादा गाडी घेऊन आलेले आता एकदम अचानक भयानक मध्ये. अरे बापरे, आव काय चला की मग गंगेवर कसा एक्सपिरियन्स होता? मस्त एकदम भारी होते. पाणी कुठेपर्यंत आलं होतं एकदम वरतीपर्यंत. काही विषय मला जेवण तर पोटभर झालंय. आमचे जेवण झालं ना मस्त. चल मग आपल्याला काही एक काम आहे. कुठे एक ठिकाणी जायचं का? चालू कशावर जायचं? चव्हाण सरांची गाडी घेऊन आपण. बरं आलो ना. दिलदार व्यक्तिमत्व. स्प्लेंडर इमोशन्स आहे यार या गाडी सोबत. ए रित्या तू बेका दाद्या माणूस दिसतोय बघ त्या गाडीवर. चला दादा येतो. तर आता चाललोय आम्ही. तर मग आता आम्ही बाहेर चाललोय. थोडं पिऊ वगैरे म्हटलं. खूपच बोर होत होतं. बघू आता वातावरण पण चांगलं होऊन गेलेलं आहे नाही का. तर मग चला म्हणतो आता मग ती गाडीला इंधन वगैरे टाकून फिरायचं ते म्हटलं. इंधन वगैरे तर टाकावं लागेल. तर मग पेट्रोल पंपावर तर आलो होतो. तर मग इंधन काय भेटलं नाही. पेट्रोल पंपावर गेलो, पेट्रोलच नाही, म्हणजे फक्त डिझेल पेट्रोल. जाऊ द्या, काम चालू आहे त्यांचं. चालू आहे थोडं मेंटेनन्सचं. पण ठीक आहे, दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाऊ. तेवढ्या काही तेवढं तर पेट्रोल आहे का नाही गाडी. अरे चव्हाण सरांची गाडी टाकी फुल आहे. चव्हाण सर पण आपण घेऊन चाललोय. खरंच आपण गाडी घेऊन गेलो ना कोणाची, तर आपण जेवढं फिरलो तेवढं तरी पेट्रोल टाकून दिलं पाहिजे. हरामचं पेट्रोल तरी वापरलं नाही. पण काही ना सवय राहते नाही का. घेऊन जाता गाड्या घेऊन जाता कमी करून आणून देतो. पेट्रोल पाणी वगैरे टाकलं गेलंय इंधन गाडीला. सिग्नल लागेल. जबरदस्त ट्रॉफिक होऊन गेला आता. सिग्नल लागलाय यार. मस्त मूड मध्ये निघाला तो ना. हा ट्रॉफिक इतका लागलेला आहे यार. हट निघाला खराब चालू झाला आहे रे. मग एक अचानक भयानक म्हणजे प्लॅन निघाला आहे. तरी तेच म्हणे मला शूजच घ्यायचे म्हणे. तर चला आता निघालो होतं काहीतरी करून शूज वगैरे घेतो. येता का जातो आता. कुठे जायचं रे?
बघू ना आता. हा बघू. भारी वातावरण झालंय, त्याच्यात अजून पाऊस चालू केलाय. तर मग भरपूर फिरलं गेलंय, 2-3 दुकानं मी फिरलो काय, पण काय कुठं आवडले नाही. जाऊ दे, एक काम करणं, ऑनलाईन मागून घे ना. ऑनलाईनच मागवा. तर मग पुन्हा एकदा हॉटेल विनियावर आलेलो आहे. काय रे, काय झालं सोनू? हा सर, काय कोण आलंय? आज आमच्या घरचे आले, आमचे मॅडम आहेत, आमच्या मम्मी आहेत, माझ्या मोठ्या कन्या आहेत. हाय, अनोखी. छान वाटलं बरं का भेटून. मग मित्रांनो, सरांची फॅमिली आता रवाना झाली. तर मग आम्ही आता थोडंसं डिस्कशन चालू होतं. काय होतं तर मग आता थोडंसं डिस्कशन चालू होतं. एक मोठा कमिंग सून धप्पा देणार आहे सर, त्याबद्दल डिस्कशन चालू होतं प्रॉपर पद्धतीने. तू काय दाखवतोय? अरे माझ्याकडे एक प्रॉब्लेम झाला आहे, लवकर चाय लागून गेलेली आहे, तर त्या बदलायच्या आहे. उद्या सरांना. अरे बाप, काय किस्सा केला रे त्या तू. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. कितीचं नुकसान झालं 1000 तुला. सर? काय करायचं आहे? याचं उद्या 1000 रुपयाचं 800 रुपये त्यांना देणार आपण. 200 रुपये खिशात नाही रे, खिशात नाही, समोरच्या पाटील देणार आणि हे बदलून घेणार. मित्रांनो, मी तुम्हाला थोडं शाताना थोडं बालिक चाय दाखवतो बरं का. हे बाई, बालिक चाय पा. याला काही आपल्याला खाली पडू द्यायचं नाही, कारण की आपली मान सण आपला देश आहे पहिले. बरोबर आहे की नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही सांगा, हे बालिक चाय आहे का नाही? फुगा सर एकटा बघून बा, एकटा डोकं खातोय ना. गाईस खाली नाही पडू देणार, कधीच खाली पडू देणार. माझ्यासाठी पहिले माझा देश. चलो गाइस, आपको ब्लॉग अच्छा लगेगा जो हमको मैं आपको बता देता हूँ. अच्छे लोगों को सपोर्ट करो, लाइक करो, फॉलो करो, ज्यादा से ज्यादा शेयर करो. उनको उनके ब्लॉग मेरे को भी अच्छे लगते हैं और बहुत अच्छा. अरे बाबू, मी मराठी ब्लॉग बनवतोय. हिंदी अजून मी कन्वर्ट नाही केलेली. पहिले मराठीची लाईन बसते, मग हिंदी मध्ये कन्वर्ट व्हायचं. गाइस कैसा है, यीशु को मराठी समझता है, यीशु को नहीं समझता है. मेरे को अंग्रेजी नहीं आती है. देशभक्ती तेवढं ज्ञान हे करतोय. तू महाराष्ट्रात राहतो, हिंदीचं ज्ञान शिकवतोय का आम्हाला? गाइस कैसा है, इनको कुछ अकल नहीं. ये अभी के बच्चे 16-17 साल के, उनको ज्यादा नाही, पता नहीं. 13 वर्षाचा आहे मी. और कैसा रहता है पता है क्या, मैं दिन भर बहुत थक गया हूँ. सो हॅलो गाईस, तर मग आता एकदम भूक लागली. चला म्हटलं मस्तपैकी जेवण वगैरे करू. आज थोडी घरच्या आठवण होती, ती म्हटलं मस्तपैकी पिठलंच बनवायला लावू. आलो. तर मग आजचा मेनूचा एकदम मस्त होता. रोटी, पिठलं आणि मटर पनीर. वा, अभी आया है. ये कौन सा राईस है बिरू? थोडा आहे ना, एकदम थोडा बस. तर मग हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.